नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा मराठी या विषयातील धडा 23वा छत्रपती राजश्री शाहू महाराज याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर, पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या। आ, लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर, इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आले असे लोक शाहू महाराजांबद्दल बोलू लागले। ई, पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर, महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोड, दरबारातून लागेल तेवढा कहरच करा असा आदेश पाण्याच्या प्रश्नासंबंधी दिला। ई, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली। प्रश्न 2, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। अ, शाहू महाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला? उत्तर, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेची स्थिती हालाकीची झाली। माणसे जगण्यासाठी गाव सोडून दूर जायला लागली। गावेच्या गावे ऊस पडू लागले, जनावरे उपाशी पडली। हे सर्व हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला। आ, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला, त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भूतगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्याचा दौरा सुरू केला आणि या ठिकाणी हिरवीगार राने करपून गेली होती। ई, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की धान्याचे दर कमी करा, जेणेकरून गोरगरीब माणसाला 2 घास अन्न मिळेल। खरेदीच्या किमतीत धान्य प्रजेला मिळेल तर प्रजा तुम्हाला दुवा देईल। तुमचे नुकसान आम्ही राजदरबारातून भरून देऊ। ई, जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर, जित्राबांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना त्या छावण्यापर्यंत आणण्याची सोय केली। त्यांना वैरण, दाना गोटा देऊन लागले। तसेच संस्थांच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक देण्यात आली। इत्यादी सोयी महाराजांनी जित्राबांसाठी केल्या। ई, महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचे का ठरवले? उत्तर, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रजेला धान्य आणि जनावरांना चारा पाणी आणून दिले तरी तेवढ्यावर भागत नाही, तर इतर गोष्टी घेण्यासाठी जनतेकडे पैसा नाही। त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची, जेणेकरून त्यांना काम मिळेल आणि पैसा मिळेल, म्हणून महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचे ठरवले। उ, महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्यास हुकूम का दिला? उत्तर, रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका काम करत होत्या त्या कामात असताना त्यांची चिल्ली-पिल्ली झाडाखाली इकडे तिकडे फिरतात, उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोण बघत नाही, म्हणून महाराजांनी पोराबाळांची व्यवस्था करण्यासाठी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला। प्रश्न 4, या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे, तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा। उत्तर, गैरहजर, गैरफायदा, बेपरवा, बेफिकीर। प्रश्न 5, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। अ, दुष्काळ, सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त, महाग। खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा। समीरने पुरणपोळी खाल्ली, क्रियापद आहे खाल्ली। शाळा सुरू झाली, क्रियापद आहे झाली। मुलींनी टाळ्या वाजवल्या, क्रियापद आहे वाजवल्या। शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले, क्रियापद आहे विचारले। रमेशने अभ्यास केला, क्रियापद आहे केला। वैष्णवी सुंदर गाते, क्रियापद आहे गाते। कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा। 1, तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले। एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकांना सावध करतात। त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला। अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।